छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बुद्ध वंदना घेत त्या ठिकाणी जे बौद्ध भंते नतमस्तक झालेले आहेत. तर त्याचसोबत साऊथचा अभिनेता असणारा रवी तेजा याच्या चित्रपटामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक डायलॉग जय भीम म्हणत त्या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे. तर नेमकं काय प्रकरण आहे, काय आहे, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना विनंती असेल, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या सर्वांचा अभिमान, स्वाभिमान आणि महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणामध्ये रुजलेलं नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जे आहे त्यांच्या नावासमोर नतमस्तक होत असतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व समाज बांधव मोठ्या प्रमाणात मानत असतात. परंतु त्याचसोबत जे आहे मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान देखील आपल्या सर्वांना माहीत आहे आणि त्यामुळे त्यांच्या समोर देखील आपण सर्वजण नतमस्तक होत असतो. तर अशातच आता सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्या व्हिडिओमध्ये जवळपास 30 ते 40 बौद्ध भंते आहेत आणि ते छत्रपती संभाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होत त्या ठिकाणी त्यांनी बुद्ध वंदना घेतली. त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. तर सर्वात अगोदर त्यांचा व्हिडिओ पाहूया आणि त्यानंतर अभिनेता रवी तेजाबद्दल काय अपडेट आहे ती देखील जाणून घेऊया. संपत्ती हे तुझ ही तो भवतु राजा भवतु राजा भंतीचे पुढे बुद्धभूषण संभाजी राजांचा जय असो. बुद्धभूषण संभाजी राजांचा जय असो. बुद्धभूषण संभाजी राजांचा जय असो. छत्रपती बुद्धभूषण शंभू राजांचा जय असो. बुद्धभूषण शंभू राजांचा जय असो. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहिलं की बौद्ध भंते यांनी थेट त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीसमोर ते नतमस्तक झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी जे आहे बुद्ध वंदना घेतली. त्यामुळे त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. तर त्याचसोबत तो जो सीन आहे किंवा तो जो व्हिडिओ आहे मित्रांनो, सर्वांकडनं त्यांचं कौतुक देखील केलं जात आहे. तर मित्रांनो, यानंतर येतं अभिनेता रवी तेजा याचं नाव. अभिनेता रवी तेजा याचं नाव आपल्या सर्वांना माहीत आहे मित्रांनो, साऊथ इंडस्ट्रीमधील अतिशय मोठं असं नाव आहे आणि रवी तेजा यांनी अनेक असे मोठे चित्रपट या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळे त्याचं जे आहे सर्वजण कौतुक करत असतात आणि त्याचे भरपूर चित्रपट असे आहेत की ज्यामध्ये कुठे ना कुठे काही ना काहीतरी असं शिकण्यासारखं असतं. परंतु रवी तेजा याचा आता एक नवीन चित्रपट आहे मित्रांनो, त्याचं नाव आहे टायगर नागेश्वर राव. या चित्रपटामध्ये एक तरुण दाखविण्यात आलेला आहे आणि तो त्या ठिकाणी सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिकायला सांगितलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावरती जर आपण चाललो आणि त्यांच्या मार्गाप्रमाणे जर आपण शिकलो तर आपल्याला कधीच कुणाची गुलामी करण्याचं काम पडणार नाही किंवा कोणाच्या समोर आपल्याला नतमस्तक होण्याचं काम पडणार नाही. त्यामुळे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखं शिक्षण घेणार आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, टायगर नागेश्वर राव या चित्रपटामध्ये जे आहे अभिनेता रवी तेजा याने एका चोराची भूमिका त्या ठिकाणी साकारलेली आहे आणि हा जो चित्रपट आहे रिअल जीवनावर आधारित आहे असं देखील सांगितलं जात आहे. परंतु या चित्रपटामध्ये एक सीन दाखविण्यात आलेला आहे. त्या सीनमध्ये तो जेव्हा रवी तेजा चोरी वगैरे करत असतो आणि तो पैसा जो आणत असतो तेव्हा तो एका मुलासोबत बसलेला असतो आणि त्या मुलासोबत बोलत असताना तो मुलगा म्हणतो की मी इथून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखं शिक्षण घेणार आहे, कारण मी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखं शिक्षण घेतलं तर तुमच्यासारखी चोरी वगैरे करण्याचं आम्हाला काम पडणार नाही आणि आपल्या सर्व समाजाची प्रगती होईल. यावरून एक गोष्ट नक्कीच दिसून येते मित्रांनो, साऊथ इंडस्ट्रीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रभाव आहे आणि त्यांच्यासारखं शिक्षण घेण्याचं किंवा त्यांच्यासारखं त्या ठिकाणी वागण्याचा प्रयत्न करा असा मेसेज देखील दिला जातो. तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.